नमस्कार. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, पिंपळस रामाटे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये हडप्पा संस्कृती, कांस्ययुगीन सभ्यता या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये भौगोलिक विस्तार, नगर रचना, व्यापार आणि धार्मिक रीतिरिवाज, तसेच कला, हस्तकला आणि तांत्रिक ज्ञान, मृद भांडी, मुद्रा, मणी, प्रतिमा, मातीच्या शोभेच्या मूर्ती, धातुकाम, लिपी आणि ऱ्हास याविषयी चर्चा करणार आहोत. प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड म्हणजे हडप्पा कालखंड होय. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे प्राचीन व प्रगत संस्कृती लाभलेल्या मोजक्याच देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळाला आहे. साधारणपणे 10,000 वर्षापूर्वी मानवाला शेतीचा शोध लागला. माणसाचे भटके जीवन संपून स्थिर जीवनास प्रारंभ झाला. जागोजागी अन्नाच्या शोधात भटकणारा माणूस आता एकाच ठिकाणी राहून आपले जीवन जगू लागला. माणूस हा समाजशील प्राणी असल्याने हळूहळू अनेक कुटुंबे एकत्र येऊन एकाच स्थानावर वस्ती करून राहू लागले. यातून त्यांच्या सामाजिक संबंध निर्माण होऊ लागले. अशा प्रकारे आद्य संस्कृतीचे बीजे रुजायला सुरुवात झाली. आता मानवाला आपले भौतिक जीवन अधिकाधिक कसे सुखावह करता येईल याकडे लक्ष द्यायला जास्तीत जास्त वेळ देता यायला लागला. त्यामुळे त्याने आपल्या सोयीसाठी आपल्या बुद्धी व कल्पकतेच्या जोरावर नवनवीन शोध लावायला सुरुवात केली व त्यातूनच हळूहळू संस्कृतीला आकार यायला लागला. प्राचीन आद्य संस्कृतीचे अवशेष आपल्याला मेसोपोटेमियातील बॅबिलोन संस्कृती, इजिप्तमधील मिस्र संस्कृती, चीनमधील हुआंग संस्कृती, त्याचबरोबर भारतातील हडप्पा संस्कृतीमध्ये सापडतात. या सर्व संस्कृती प्रामुख्याने ताम्रपाषाणयुगीन व कांस्ययुगीन संस्कृती आहेत. म्हणजेच या कालखंडात दगड व तांब्यापासून बनवलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर आढळतात. या कालखंडातील माणसाला शेती, पशुपालन या प्रारंभिक व्यवसायाबरोबरच शिवणकाम, विणकाम आणि निरनिराळ्या हस्तउद्योगांबद्दल माहिती होती. चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण वाढले होते. त्यामुळे व्यापाराला चालना मिळालेली होती. तसेच मातीची भांडी आता गोल चक्राकार चाकावर तयार होत होती. ही कला माहीत झाल्याने मातीच्या सुबक भांड्याचा वापर दैनंदिन जीवनात वाढला होता. व्यापार वाढल्याने हिशोबासाठी तसेच संदेश दूर अंतरावर नेण्यासाठी लिपीची गरज निर्माण झाली होती. ती गरजसुद्धा याच काळात निर्माण झाली. जगातील आद्य व लिपीचा उदयसुद्धा याच काळात झाला. असे अनेक क्रांतिकारक शोध ज्या काळामध्ये झाले. प्रागैतिहासिक संस्कृतीचा हा शोध लागल्याने त्याच काळातील हडप्पा संस्कृतीविषयी आपण जाणून घेऊया. अतिप्राचीन संस्कृतीचा शोध. भारताला एक अतिप्राचीन संस्कृती आहे असे पहिल्यापासून म्हटले जायचे, परंतु पुराव्याअभावी पाश्चात्य विद्वान या गोष्टीस मान्यता द्यायला तयार नव्हते. तत्कालीन भारतीय संस्कृती ही आर्यापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास सुरू झाली असे समजले जायचे. इसवी सन 1921 मध्ये रायबहादूर दयाराम साहनी यांना हडप्पा आणि इसवी सन 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांना मोहंजोदाडो हे उत्खननातून तत्कालीन पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उत्खननात एका अतिप्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आणि भारताला सुद्धा एक अतिप्राचीन आणि तितकीच प्रगत अशी संस्कृती होती ही गोष्ट सिद्ध झाली. वस्तुतः या संस्कृतीचा शोध हा अचानक लागला. इसवी सन 1856 साली लाहोर ते मुलतान दरम्यानचा लोहमार्ग तयार करण्यासाठी त्यावेळच्या कंत्राटदाराने त्या भागात आयत्याच उपलब्ध असलेल्या विटा वापरल्या. या विटा त्यांनी हडप्पामधून आणल्या. त्यावेळेस अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी निरीक्षणाअंती त्या विटा या प्राचीन असल्याचे म्हटले. तसेच तेथे काही मुद्रा पण सापडल्या, परंतु या पुरावशेषाकडे त्यावेळेस कोणी गांभीर्याने पाहिले नाही. पुढील काळात माधव स्वरूप वत्स यांनी हडप्पा तर सर जॉन मार्शल यांनी मोहंजोदाडो येथे इसवी सन 1921 ते इसवी सन 1932 या काळात विस्तृत संशोधन केले. प्रथम मोहंजोदाडो येथे इसवी सन 1920 साली त्यावेळेचे पुरातत्व खात्याचे पश्चिम विभागाचे प्रमुख डॉक्टर देवदत्त भांडारकर यांनी उत्खनन केले. देवदत्त भांडारकर हे विख्यात संस्कृत पंडित रामकृष्ण भांडारकर यांचे पुत्र होते. त्यांनी सर्वप्रथम मोहंजोदाडो येथे 2000 वर्षापूर्वीचा बौद्ध स्तूप व विहार शोधून काढले.
परंतु त्या स्तूपाखाली एक अतिप्राचीन व समृद्ध संस्कृतीचे अवशेष दडले असल्याची माहिती त्यांना तेव्हा नव्हती. नंतर त्याच ठिकाणी इसवी सन 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी तत्कालीन पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली अधिक खोल उत्खनन केले. तेथे त्यांना प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडायला सुरुवात झाली. हे अवशेष हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषासारखेच होते, त्यामुळे हे एका संस्कृतीचे असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे प्राचीन मोहंजोदाडो शहराचा शोध लागला. मोहंजोदाडो येथे उत्खनन करताना नानी गोपाळ मुजुमदार यांना येथे एक धारदार दगडी पाते असलेली गोष्ट दिसली. त्या दगडी पात्यावरून हडप्पा ही प्रागैतिहासिक संस्कृती असल्याचे सिद्ध झाले. या अतिप्राचीन कांस्ययुगीन संस्कृतीचा शोध लागला. या संस्कृतीचे सगळ्यात पहिले उत्खनन हडप्पा येथे झाल्याने त्यास हडप्पा संस्कृती असे म्हणतात. स्वातंत्र्योत्तर काळातील नव्या संशोधनाने उजेडात आणलेले नवीन तथ्य. आज हडप्पा व मोहंजोदाडो या स्थळांच्या उत्खननाला जवळजवळ 1 शतक पूर्ण होत आले आहे. मधल्या दीर्घ कालावधीत वेळोवेळी झालेल्या उत्खननातून व त्यांच्यावर झालेल्या संशोधनातून वेगवेगळ्या नवीन बाबी समोर आल्या. त्यावेळी स्वातंत्र्याच्या वेळी बलुचिस्तान, सिंध, पंजाबचा पश्चिम भाग, सरहिंद हा भाग वेगळा होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याबरोबरच हडप्पा व मोहंजोदाडो ही शहरे भारताबाहेर गेली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय पुरातत्व संशोधकांनी मोठ्या मेहनतीने भारतामधील हडप्पा संस्कृतीची स्थळे शोधून काढली. त्यापैकी लोथल, कालिबंगन, राखेगडी, बनवली, रोपड, रंगपूर अशा बरीचशी नवीन स्थळे शोधून काढण्यात आली. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे दुसरे नाव स्वातंत्र्यपूर्व काळात पडले होते. आज सुद्धा हे नाव बऱ्यापैकी प्रचलित आहे. त्या कालखंडात हे नाव देण्याचे कारण जे मुख्य संशोधन झाले ते मुख्यतः सिंधू व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात झाले. परंतु त्यानंतर झालेल्या संशोधनात बरीचशी ठिकाणं ही घग्गर नदीच्या काठी सापडली. त्यामुळे अनेक इतिहासकारांनी या संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती असे नाव दिले. परंतु हे नाव देणे योग्य वाटत नाही, कारण या संस्कृतीची ठिकाणे उत्तरेतून जम्मूपासून, दक्षिणेत महाराष्ट्र व पूर्वेस उत्तर प्रदेशापासून पश्चिमेस बलुचिस्तानपर्यंत पसरली आहेत. तसेच काही स्थळे अफगाणिस्तानात देखील आहेत, उदाहरणार्थ शोर तुघई. त्यामुळे पुरातत्वातील नियमानुसार या संस्कृतीचे अवशेष हडप्पामध्ये सर्वप्रथम सापडल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणणेच योग्य ठरेल. हडप्पा संस्कृतीतील हडप्पा व मोहंजोदारो या स्थळांना एक वेगळेच महत्त्व आहे, कारण संस्कृतीच्या शोधाची सुरुवात ही 2 स्थानापासून झाली. त्यातल्या त्यात मोहंजोदारो आजपर्यंत सर्वात मोठे नगर म्हणून ओळखले जात होते. परंतु नवीन संशोधनानुसार हरियाणातील राखीगडी, गुजरातमधील धोलविरा तसेच गनवेरीवाला व लुरेवाला ही स्थळे हडप्पा मोहंजोदाडोपेक्षा मोठी आहेत. हडप्पा संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य नव्याने उजेडात आले ते म्हणजे प्रत्येक स्थानाचे आपले एक स्थानिक वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर होता, त्यामुळे त्यांच्यात काही बाबतीत एक प्रकारे स्थानिक पातळीवर वैविध्य निर्माण झाले होते. उदाहरणार्थ कालिबंगन येथे गडीच्या दक्षिणेला अपरलेल्या अग्निकुंडासारख्या दिसणाऱ्या रचना या आपल्याला तशा पद्धतीमध्ये दुसरीकडे कुठेच आढळत नाही. लाल रंगाच्या मृदभांड्यावर काळ्या रंगाची नक्षी हे हडप्पा संस्कृतीचे प्रतीक समजले जाणारे मृदभांडे, पण अल्लाहिद्दीनमध्ये प्राप्त झालेले एकूण मृदभांड्यापैकी त्याचे प्रमाण खूपच नगण्य आहे. तसेच शवदानामध्ये पण स्थळाप्रमाणे फरक पडतो. हडप्पा शहरामध्ये मोहंजोदाडोपेक्षा हडप्पा संस्कृतीचा कालखंड वास्तू हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती. ही तिच्या सापडलेल्या वेगवेगळ्या समृद्ध नगरावरून आपणास कळते. परंतु कुठलीही संस्कृती ही आपल्या बाल्यावस्थेत प्रगत व समृद्ध नागरी संस्कृती म्हणून जन्मास येत नाही. सुरुवातीस ती ग्रामीण संस्कृती असते व कालांतराने परिवर्तन होऊन तिची नागरी संस्कृतीत रूपांतर होते. हडप्पा संस्कृतीच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. हडप्पा संस्कृतीच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. हडप्पा संस्कृती ग्रामीण संस्कृतीमधून नंतर नागरी संस्कृतीत परावर्तित झाली. हडप्पा संस्कृतीचा जर संपूर्ण काळ बघितला तर आपण ढोबळमानाने 3 कालखंडामध्ये त्यांचे विभाजन करू शकतो. पहिलं ग्रामीण हडप्पा. इसवी सन पूर्व
3200 ते इसवी सन पूर्व 2600 या कालखंडात हडप्पा संस्कृती ग्रामीण अवस्थेत होती. या काळातील स्थळे प्रामुख्याने सिंधू व सरस्वती नदीच्या खोऱ्यात सापडतात. प्रथम ग्रामीण हडप्पा संस्कृतीचे अवशेष हे पाकिस्तानातील कोटतिजी येथे उत्खननात सापडलेले आहे. त्यांच्या कच्च्या मातीची तटबंदी होती. पूर्वनियोजित गाव बांधण्याची सुरुवात साधारणतः याच काळात झाली असावी. येथील कालिबंगन व बनवली येथील अवशेषावरून आपण हे अनुमान काढू शकतो. तसेच या काळातील विटांचा आकार हा नागरी हडप्पातील विटांच्या आकारासारखाच आहे. या काळातील मिळालेली खापरे, भांडी यांचा हडप्पा संस्कृतीचा कालखंड, आकार, त्यावरील नक्षी हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती पुढे सिंधू संस्कृतीची प्रगती कशा प्रकारे झाली ही दर्शवते. नागरी हडप्पा इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 2000, साधारणतः इसवी सन पूर्व 2600 पासून नागरी हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. ग्रामीण हडप्पा संस्कृतीचा मुख्य व्यवसाय हा शेती होता, परंतु नागरी हडप्पा संस्कृतीचा फक्त शेतीवर अवलंबून न राहता तिच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग व्यापारातून यायला सुरुवात झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून हडप्पा मोहनजोदडो सारखी महानगरे तर लोथल सारखी प्राचीन बंदरे विकसित झाली. साधारण इसवी सन पूर्व 3000 मध्ये पश्चिम आशियाशी हडप्पा संस्कृतीचा व्यापार सुरू झाला. पुढे तो इसवी सन पूर्व 2500 ते 2000 या कालखंडात शिगेला पोहोचला. हडप्पा संस्कृतीची एकंदर भरभराट बघता हा व्यापार हडप्पाला फायद्याचा होता असे दिसते. याच कालखंडात हडप्पा संस्कृतीत व्यापारी वर्ग, मध्यमवर्ग, कारागीर व कामगार यांचा उदय झाला. या काळात हडप्पा संस्कृतीत प्रचंड मोठ्या वास्तू बांधण्यात आल्या. हडप्पा येथील धान्य कोठार, मोहनजोदडो येथील महास्नानगृह, लोथल येथील गोदी, तसेच बालेकिल्ला, भक्कम तटबंदीयुक्त गावे, नगर रचना यांची 4 ते 5 खोल्या असायच्या. तसेच घर 2 किंवा 3 मजली असायचे. नगराचे निर्माण हे पूर्वनियोजित आराखड्यानुसार होत होते. त्यात मोठे विस्तीर्ण रस्ते, प्रशस्त चौक, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था. या काळामध्ये अलंकार, मातीची भांडी, त्यावर कलाकुसर अत्यंत उच्च प्रतीची आहे. हडप्पा लिपी याच काळात पूर्णपणे विकसित झाली. या काळातील मिळालेल्या अवशेषावरून, मुद्रावरून तिची अक्षरे बघावयास मिळतात. उत्तर नागरी हडप्पा इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1600 याच्या कालखंडात हडप्पा संस्कृतीची अवनती सुरू झाली. या कालखंडात परदेशी संस्कृतीबरोबर चालणारा व्यापार कमी होऊ लागला. त्यामुळे व्यापारी कारागीर वर्गाचा ऱ्हास झाला. त्यातच पर्यावरणात अनिष्ट बदल व्हायला लागले. राजस्थान, सिंध, गुजरात येथील पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा प्रदेश शुष्क वाटायला सुरुवात झाली. त्यावेळची प्रमुख असलेली सरस्वती नदी देखील आटल्यामुळे पाण्याचा भीषण प्रश्न उभा राहिला. त्यामुळे शेती अशक्य झाली. लोकांना इतरत्र स्थलांतर करणे भाग पडले व त्यातून कधी काळी नावारूपाला आलेली भरभराटीला आलेली शहरे ओस पडू लागली. त्यामुळे संस्कृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी सुमारे 1600च्या दरम्यानची हडप्पा संस्कृती काळाच्या पडद्याआड गेली. हडप्पा संस्कृतीच्या काळाबद्दल विद्वानांनी मांडलेली वेगवेगळी मते. सर जॉन मार्शल यांना या संस्कृतीच्या मुद्रा हे मेसोपोटेमिया संस्कृतीची लगश ऊर किश शहरात सापडल्या. त्यावरून दोन्ही संस्कृती समकालीन होत्या असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्या आधारे हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 3250 ते इसवी सन पूर्व 2750 असावा असे मत मांडले. फादर हेरास हडप्पा संस्कृतीतील लोखंडाचा अभाव होता. यावरून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती तसेच इजिप्त व मेसोपोटेमिया या 2 प्राचीन संस्कृतीच्या समकालीन होती. यावरून फादर हेरास यांनी या संस्कृतीच्या सर्वात खालच्या थराचा काळ इसवी सन पूर्व 5000, सर्वात वरचा थर हा 2500च्या कालखंडातील असावा असे मत मांडले आहे. मार्टिमर व्हिलर यांनी आपल्या संशोधनातून हडप्पा संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1500 असावा असा निष्कर्ष काढला. डॉक्टर C.L. फेब्री सुमेरियन बेबोलियन संस्कृतीच्या शैलीचे एक भांडे हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडले. त्यावरील नक्षीकाम, चित्रकला हडप्पा संस्कृतीची मिळती जुळती आहे. त्यावरून डॉक्टर C.L. फेब्री
यांनी इसवी सन पूर्व 2800 ते इसवी सन पूर्व 2500 हा काळ ठरवला. डॉक्टर पुसाळकर यांनी इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2000 हा काळ सांगितला. डॉक्टर गो. बा. देगलूरकर यांनी हडप्पा संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असल्याने सर जॉन मार्शल यांनी सांगितलेला काळच योग्य आहे असं म्हटले आहे. माधव स्वरूप वत्स यांनी इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2700 हा कालखंड सांगितलेला आहे. रोमिला थापर यांनी इसवी सन पूर्व 2300 ते इसवी सन पूर्व 1750 हा काळ सांगितलेला आहे. ऋग्वेदामध्ये चपट्या नाकाचे, काळ्या कातडीचे, लिंगपूजा करणारे तसेच नगराभोवती तटबंदी बांधून राहणारे अशा लोकांचा इंद्राने नाश केला असा उल्लेख आहे. वरील उल्लेख हा हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी मिळता जुळता आहे. यावरून हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 1500च्या पूर्वीची असावी असे मत मांडले आहे. भौगोलिक विस्तार. हडप्पा संस्कृती अत्यंत विशाल भूभागावर पसरलेली होती. बॅबिलोन व इजिप्त या समकालीन संस्कृतीपेक्षा हडप्पा संस्कृतीचा विस्तार अधिक होता. तिची व्याप्ती पंजाब, सिंध, बलुचिस्तान, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेश इतक्या विशाल क्षेत्रफळावर विस्तारित होते. या संस्कृतीची स्थळे प्रामुख्याने सिंधू व सरस्वती या दोन नद्यांच्या मध्ये सापडते. तसेच काही स्थळे सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात सुद्धा मिळाली आहेत. त्याशिवाय अफगाणिस्तानातील नदीच्या खोऱ्यातील बदकशान टेकड्यांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या काही वसाहती सापडल्या आहेत. या संस्कृतीच्या व्याप्त प्रदेशामध्ये प्रामुख्याने उत्तरेला जम्मूतील माडांपासून दक्षिणेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद तर पूर्वेला उत्तर प्रदेशातील मेरठमधील आलमगीरपूरपासून पश्चिमेला पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुतकाजेंदारो पर्यंतचा भाग येतो. या संस्कृतीची उत्तर दक्षिण व्याप्ती 1400 किलोमीटर तर पूर्व पश्चिम व्याप्ती 1600 किलोमीटर आहे. या संस्कृतीत आपल्याला लहान खेड्यापासून ते भरभराटीला आलेली महानगरे सुद्धा पाहायला मिळतात. खेडेगावचे क्षेत्रफळ हे प्रामुख्याने 1 ते 2 हेक्टरपर्यंत होते, तर मोठ्या महानगराचे क्षेत्रफळ 150 ते 200 हेक्टरपर्यंत पाहावयास मिळते. यातील काही प्रमुख स्थळे राजस्थानात सापडली आहेत. त्याचे प्रमुख कारण त्यावेळचे वातावरण. त्या कालखंडात राजस्थानात 24 इंचपर्यंत पाऊस पडत असे. त्यामुळे त्या कालखंडात वाळवंट नव्हते, तर तेथील वातावरण हे अनुकूल होते. तसेच आज जिला घग्गर या नावाने ओळखले जाते ती सरस्वती नदी त्या कालखंडात दुथडी भरून वाहत होती. ती त्या काळातील सर्वात प्रमुख नदी होती. म्हणूनच तिच्याबद्दल वेदांमध्ये नदीतमा, देवीतमा अशी वर्णन आले आहेत. आजपासून 5000 वर्षापूर्वी हा संपूर्ण परिसर अतिशय सुपीक नदीच्या व राहण्यास अनुकूल अशा प्रकारचा होता. त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा विशाल परिसरात झाला. ती तत्कालीन अतिशय समृद्ध अशा संस्कृतीपैकी संस्कृती बनली. या संस्कृतीतील प्रमुख नगरे. पहिलं हडप्पा. हडप्पा हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मोंटगोमेरी जिल्ह्यात रावी नदीच्या काठी वसले आहे. सर्वप्रथम तेथे इसवी सन 1921 मध्ये रायबहादूर दयाराम साहनी यांनी याचा शोध लावला. माधव स्वरूप वत्स यांनी येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन व संशोधन केले. येथे धान्य कोटर मिळाले. धान्य कोठाराच्या दक्षिण दिशेस धान्य सोडण्यासाठी गोल चबुतरे बनवले आहेत. हडप्पामध्ये सौंदर्य प्रसाधन म्हणजे पेटी, कांस्य दर्पण मिळाले आहे. गरुड चित्रात मुद्रा व गाढवाचे हाड मिळालेले आहे. मोहंजोदाडो. मोहंजोदाडो हे नगर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. मोहंजोदाडो या शब्दाचा अर्थ मृताची टेकडी असा होतो. मोहंजोदाडो येथे सर्वप्रथम इसवी सन 1921 साली डॉक्टर देवदत्त भांडारकर यांनी उत्खनन केले. तेव्हा त्यांना बौद्ध स्तूप व विहार मिळाले. परंतु नंतरच्या काळात म्हणजेच इसवी सन 1922 साली राखालदास बॅनर्जी यांनी तेथे प्राचीन संस्कृतीचे अवशेष मिळाले व अशा प्रकारे मोहंजोदाडो नगराचा शोध लागला. राजकीय दृष्टिकोन पाहता हडप्पा संस्कृतीतील सुनियोजित नगर या तसेच एक महत्त्वपूर्ण शहरातून काटकोन विटांनी दिव्याची हडप्पा या ठिकाणी उत्खननात धान्य कोठारे, सभागृह, महास्नानगृह या प्रमुख वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच कांस्याची नर्तकीची मूर्ती पण आढळून आलेली आहे. त्यानंतर दाढीवाल्या पुजाऱ्याची मूर्ती पण या ठिकाणी मिळालेली आहे. पुढचं शहर आहे लोथल. लोथल हे गुजरातमधील अहमदाबाद जवळ भोगावा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. याचा शोध इसवी सन 1957 मध्ये डॉक्टर रंगनाथ राव यांनी लावला. लोथल या बंदराला जगातील सगळ्यात जुने बंदर म्हणतात.
याचे कारण इथे मिळालेले गोदीचे अवशेष मिळाले आहेत, तसेच फरसच्या दोतोंड्या राक्षसाची मुद्रा मिळालेली आहे. यावरून लोथलचा व्यापार परदेशाशी होत होता हे सिद्ध होते. तसेच हस्तिदंत आणि कांस्याची सुई मिळाली आहे, जिच्या शीर्षभागावर छिद्र आहे. अग्निवेदिका मिळाली आहे, तसेच घोड्यांची मृण मूर्ती मिळाली आहे, तसेच चक्कीचे प्रमाण मिळाले आहे. पुढचं शहर आहे कालीबंगान. कालीबंगान हे राजस्थानातील हनुमानगड येथे घग्गर नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. याचा शोध इसवी सन 1953 मध्ये अमलानंद घोष यांनी लावला. मात्र याचे उत्खनन इसवी सन 1960 मध्ये ब्रजवासी लाल यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले. कालीबंगानचा शाब्दिक अर्थ काळ्या रंगाच्या बांगड्या. कालीबंगानमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे नांगरलेले शेतीचे प्रमाण मिळालेले आहे. तसेच येथे 2 पिके एकाच वेळी लागवड केल्याचे प्रमाण मिळते, जवस आणि सरसो. अग्निकुंड मिळते, तसेच कापडात गुंडाळलेला वस्त्र मिळाला आहे. तसेच येथे शंख, काच, मातीपासून बनवलेल्या बांगड्यांचे अवशेष मिळाले आहेत. तसेच येथे अलंकृत विटा देखील मिळालेल्या आहेत. या पुढचा भाग पुढच्या तासाला बघू. धन्यवाद.